आपण असतो. सो एरिया बाउंडेड बाय द कर्व. कर्व तुम्हाला कोणती दिली आहे? y. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे बघा. y इज इक्वल टू पेज नंबर 181. एरिया बाउंडेड बाय द कर्व minus x square x axis and lines x is equal to 1 and x is equal to 4. सो तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलाय बघा. एरिया बाउंडेड बाय द कर्व. तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. यांनी बाउंड केलेला. कळलं का? डायग्राम तुम्हाला दिलेली नसते, काढावी लागते. लक्ष द्या इकडे पटकन आणि पटकन नोट वरती या. सो y is equal to minus x square. जेव्हा केव्हा x square असं दिसेल तेव्हा हा पॅराबोला असतो. याचं इक्वेशन नॉर्मली कसं असतं? हे स्क्वेअरची टर्म इकडे असली पाहिजे, बरोबर? बरोबर. आणि हा y इकडे असला पाहिजे. म्हणजे हे कसं असलं पाहिजे? x square is equal to minus y. पॅराबोलाचं इक्वेशन होतं ना 4. y square is equal to 4x. y square is equal to minus 4x. x square is equal to minus 4y. आणि x square is equal to 4y. 4a. कळलं का? ते चार एक पॅराबोला आठवले का? पाहिलं होतं का लेक्चर? मागचं लेक्चर बघितलं होतं का? नाही, आज बघतो ना. तर पॅराबोला असतात, बरोबर? झालेले आपले पॅराबोला 11th मध्ये. त्याचे चार प्रकार असतात. व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि वाट्या असतात. सो हा कुठल्या टाईपचा पॅराबोला आहे? कसं कसं काढणार मी याला? मी याला असं काढू, असा काढू, असा काढू, असा काढू, असा काढू, कसा काढू? याला कसं काढणार? इकडे असं इकडे की खालच्या साईड खाली असा वर का असा वर? खाली. का असा का असा? खाली राईट. खालचा का? मायनस मायनस y आहे. इकडे लक्षात घ्या, स्क्वेअरची टर्म आधी तयार करायची. मग हे ऍक्च्युअली असं इक्वेशन असतं, x square is equal to 4ay असं येते. आणि हे मायनस आहे ना इथं. कळलं का? मग हे 4ay म्हणजे इथं 1 येतो. तो नंबर असतो. म्हणजे या 4ay चा काही संबंधच नाही आपल्यामध्ये. कळलं का? प्रश्न फक्त या x स्क्वेअर ची जी टर्म आहे ती सोडून द्यायची. जी उरलेला ऍक्सिस आहे तो त्याचा सिमेट्रिक ऍक्सिस असतो. म्हणजे y ऍक्सिस हा सिमेट्रिक ऍक्सिस आहे. हा असा असेल किंवा असा असेल. कळलं का? म्हणजे हे तर पॉसिबिलिटीच नाहीये. असा का? कारण हा इथं y आहे. हा y सिमेट्रिक ऍक्सिस असणार. जो y ऍक्सिस आहे तो वरती असू शकतो का खाली असू शकतो. त्याच्यामध्ये ते कसं ठरतं? मायनस y असेल तो मायनस y ऍक्सिस मायनस खाली असतो आणि y ऍक्सिस वर प्लस असतो. सो इथं जर प्लस y असला असता तर तो ऍक्सिस वरचा आला असता आणि हा मायनस y म्हणून तो खाली आला. कळलं का? पॅराबोलाचे कंडिशन्स. म्हणजे पॅराबोला पहिले आपल्याला काढता आले पाहिजे. मग हा पॅराबोला असा दिसेल. x square is equal to minus y असं लिहून घ्यायचं त्याला आपल्या फॉर्मॅट मध्ये. आपलं जनरल इक्वेशन असं आहे. ते चार इक्वेशन आहेत. y square is equal to 4ax किंवा मग ते x वाले x square is equal to 4ay. स्क्वेअरची टर्म इकडे घ्यायची, बाकी तर तिकडे. मग ते बरोबर तुम्हाला कळतं की कोणचा ऍक्सिस सिमेट्रिक ऍक्सिस आहे. सो याची फिगर कशी असली पाहिजे मग? सो हा जर एक शेप असेल तर याच्यामध्ये हे असं मिळणार आहे. पहा पॅराबोला असा काहीतरी मिळेल. x square is equal to minus y. कळलं काय? नाही कळलं का? असं इक्वेशन येईल हे x square is equal to minus y किंवा तुम्ही याला y च्या फॉर्मॅट मध्ये लिहा. y चं आन्सर आपल्याला माहिती असतं minus x square. ओके? कोणाला नाही कळलं हे? कोणी ऐकायला त्याला कळलं नाही? लेक्चर बघतो तर कळलं. हे असं आहे. ठीक आहे, लेक्चर बघून घे. नाही कळलं तर सांग मला. सो हा पॅराबोला येणार. त्याने काय सांगितलंय? अजून कुठली लाईन? एक्स ऍक्सिस. म्हणजे कुठला ऍक्सिस? हा ऍक्सिस. बरोबर ना? म्हणजे ही लाईन. नंतर लाईन x is equal to 1. मी तुम्हाला सांगितलं होतं पहा. x is equal to 1, x is equal to 4. एकच व्हेरिएबल जर इक्वेशन मध्ये असेल तर तो दुसऱ्या ऍक्सिसला तो पॅरलल असतो. कळलं का? x is equal to 1 कुठे येणार? हा इथं समजा x is equal to 1, हा इथं 2, हा इथं 3, हा इथं 4 लाईक दिस. क्लियर? 5 असा x ऍक्सिस असेल ना. तर x is equal to 1 ची लाईन पॅराबोला थोडा मोठा आहे. ओके? सो x is equal to 1 ची लाईन अशी येईल की नाही? 1 मधून जाणारी. कळलं का? ही x is equal to 1 ची लाईन आहे. x is equal to 1 असेल तर y ला पॅरलल काढायची. y असेल तर x ला पॅरलल काढायची. एकच ऍक्सिस असेल तो दुसऱ्या ऍक्सिसला पॅरलल असतो. समजलं का? मग ही x is equal to 1 ची लाईन झाली. x is equal to 4 ची म्हणजे काय? x वरती 4 इथून एक लाईन जात असेल. कळलं का? ही x is equal to 4 ची लाईन आहे. ओके? आता या सर्वांनी बाउंडेड केलेला एरिया कुठला? नेटवर्क.
या सर्वांनी बाउंडेड केलेला एरिया कुठपर्यंत आहे पहा, म्हणजे या पॅराबोलाने बाउंडेड केलेला एरिया एक्स ऍक्सिस सोबत पहा, एक्स ऍक्सिसच्या खाली या पॅराबोलाच्या वर या लाईनच्या इकडे आणि या लाईनच्या इकडे असा कुठला एरिया येतो नीट बघा, हा एवढा येतो ना, हा परफेक्ट सर्वांना मॅच करतो. नीट जर ऑब्झर्व केलं तर सगळ्यांनी बाउंडेड केलेला एरिया येतो. म्हणजे या पॅराबोलाने वरती केलेला आहे, एक्स ऍक्सिसने खाली केलेला आहे, या लाईनने इकडे केलेला आहे आणि याने इकडे केलेला आहे. सगळ्याचं बाउंडिंग एरिया त्याला. मग हा एरिया काढायचा, कळलं का? फिगर दिली जाणार नाही, याला डोकं लागतं. इंटिग्रेशन केलंय ना आता, एवढं सोपे इंटिग्रेशन असतं, पण बुद्धी इथं आहे, इथं डोकं लागणार. मला हे जमलं तर सगळं जमेल. मग आता मला सांगा किती इझी प्रकार आहे हा. x चे लिमिट माहिती आहे आपल्याला 1 to 4 है ना, 1 to 4 आणि पॅराबोलाचं इक्वेशन माहिती आहे, डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचं आन्सर काढायचं. हा एरिया जो बाउंडेड केलेला आहे, हे कसं काढणार तुम्ही? या पॅराबोलाच्या खालचा एरिया आहे ना तो, x ऍक्सिस वरती रीडिंग माहिती आहे 1 to 4. सो याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल तुम्हाला. एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 to 4. क्लियर? इंटिग्रेशन ऑफ 1 to 4 y dx असं ते इक्वेशन असतं. x ऍक्सिस घेतला तर आपण y dx घेतो. मग y ची व्हॅल्यू काय आहे तुमची? y ची व्हॅल्यू टाकायची इथं. कळलं का? कोणाची व्हॅल्यू टाकणार? y ची. किती ती? -x². म्हणजे इथं हे असं असतं y dx. हा फॉर्म्युला आहे तुमच्या इंटिग्रेशनचा. म्हणजे जर मला एरिया काढायचा असेल तर मी असं काढतो, x ऍक्सिस वरची लिमिट आणि तो ज्या शेपनी त्याला बॅलन्स म्हणजे मॅनेज केलेलं आहे त्या शेपचं इंटिग्रेशन. कळलं का? त्या लिमिट मध्ये म्हणजे तुम्हाला तिथे एरिया मिळतो. मग हे पहा, हे y ची व्हॅल्यू काय असते इथं या इक्वेशन मध्ये? y ची व्हॅल्यू काय आहे? -x. मग टाकू काय तुम्ही? चालेल का? मग याला सॉल्व करायचं फक्त, दॅट्स इट. ओके, मग हे काय होईल? मायनस कॉमन निघेल, इथं उरणार 1 to 4 x² dx. इंटिग्रेशन निघणार, मायनस निघेल ब्रॅकेट मध्ये x² म्हणजे काय? x⁻³ x⁻n x⁻n + 1 upon n + 1. आता शिकवलं ना किती बेसिक इंटिग्रेशन येते. हे 4 आणि इथं वर येणार, कळतंय? हे मायनस, हे एकदा 4 टाका म्हणजे काय होईल ते? 4³ / 3 - 1³ / 3. अपर लिमिट लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं मी, कळतंय? सो मायनस इन ब्रॅकेट 4 चा क्यूब 64 डिवाइड बाय 3 मायनस 1/3. हाउ 3 कॉमन निघून जाईल. ओके, सो मायनस 1/3 कॉमन निघेल आणि इथं 63 भेटणार. 64 - 1 कळलं का? 1/3 कॉमन काढून घेतलं. डायरेक्ट होऊन जातं सर, कॉमन केलं होतंय का? हां 11. हां, मग हे आता हे होईल ना इथं डिवाइड 21. करायचं. हां 21 होईल ना इथं. 11 हां सर 21 सर. हां, मग -21 यांचं येईल. कळलं का? हो. आता हे एरिया जो असतो हा मॉड मध्ये काढतो आपण कधी. म्हणजे एरिया कधीच निगेटिव्ह नसतो, कारण ते स्केलर क्वांटिटी. म्हणजे आपण हे मायनस घेतलं काय नाही घेतलं काय फरक पडतो. म्हणजे ऍक्च्युअली असं असते मॉड ऑफ ए. काय असतं ते? मॉड असतं ते कधी पण. तर मॉड मुळे हे मॉड येतं असं, मॉड ऑफ ए असल्यामुळे. आणि मग एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला 21 स्क्वेअर युनिट भेटतो. स्क्वेअर युनिट म्हणजे तुम्ही युनिट काही पण घ्या. मीटर घेतलं तर मीटर स्क्वेअर घ्यायचं, सेंटीमीटर घेतलं तर सेंटीमीटर स्क्वेअर घ्यायचं. आपल्याला युनिट दिलं नाही ना, मीटर सेंटीमीटर काय, मग स्क्वेअर युनिट घ्यायचं. म्हणजे ते तुम्ही युनिट म्हणजे तुमचं काही असेल त्याचा स्क्वेअर करायचा. कळला का क्वेश्चन? आन्सर द्यायचं. ओके, सो असं हे सॉल्व करावं लागतं. त्याच्यात इथं काही जास्त डोकं नाहीये तुम्हाला. हे खूप बेसिक लेवल आहे इंटिग्रेशनची. आपण याच्यापेक्षा खूप कठीण सॉल्व केलं आहे. या चॅप्टरमध्ये फक्त तुम्हाला एवढंच अभ्यास करायचा आहे. हे असतं जे ना, याला प्लॉट करायचं आणि त्याच्यापासून बाउंडेड एरिया काय आहे आणि त्याचे इंटरवल काय आहे तेवढाच अभ्यास करा. एवढंच आहे फक्त, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. पुढचा क्वेश्चन घेऊ. -21 नाही एरिया कधीच मायनस नसतो, मग त्यामुळे मॉड असल्यामुळे ते प्लस होईल. मॉड ऑलवेज प्लस करतो. सर ते प्लॉट कशाला करावं लागतं? हां, म्हणजे कारण काय ते प्लॉट करायचं? ही लिमिट तर कळायला पाहिजे तुला. ते दिलेले कुठं दिले? x = तसं नाही येते, तसं नाही येते. हे x = 1 ही लाईन आहे, तीच लिमिट येणार. या ठिकाणी आली. अच्छा, हां, असं प्रत्येक वेळेला ही लाईन देणार नाही तुम्हाला. वेगवेगळ्या कंडिशन्स राहतील ना. डायग्राम प्लॉट केल्याशिवाय कंडिशन कळत नाही. ही लाईन आहे, लाईन x = 1. ही लाईन अशी काढतात, 1 मधनं x ला स्ट्रेट लाईन मारायची. x = 4 म्हणजे 4 मधनं x ला स्ट्रेट लाईन मारायची. कळलं का?
जर मी असं म्हटलं y इक्वल टू 4 तर y ला 4 मधनं स्ट्रेट लाईन मारायची अशी आपली अट लाईन ड्रॉ करायच्या मग बाउंडेड एरिया काढायचा मग लिमिट भेटतं कळलं का मग याचा आपण चेक करतो की x ऍक्सिस वरती ही लाईन आता ही लाईन 4 वरतीच जाते ना म्हणून मला लिमिट 4 मिळालं ही लाईन 1 वरती जाते म्हणून लिमिट 1 मिळालं 1 to 4 असं येते कळलं का हो प्रत्येक वेळेस येणार नाही जाऊ पुढे आता नेक्स्ट व्हरायटी याच्यामध्ये म्हणजे दोन साइडला जर कर्वेचर असतील म्हणजे सायनोसाइडल वेव्ह टाइप किंवा कोसाइडल वेव्ह टाइप असेल दोन्ही साइडचा एरिया कंबाईन एरिया काढायचा म्हणून तर मग त्याचं कसं काढणार लाईक दिस नेक्स्ट क्वेश्चन बघ 5.8 फिगर दिलेली आहे तुम्हाला दिसते का हो ओके सो याच्यामध्ये सिरीज हा एवढा एरिया आणि पुन्हा हा एवढा पण एरिया कळलं का असे दोन एरिया इथे आपल्याला हा एरियाला समजा आपण A1 म्हणणार या एरियाला A2 म्हणणार क्लियर आणि आपल्याला सांगितलंय की ही जी लाईन आहे ना ही लाईन इथं A लिमिट आहे याचं हे म्हणजे x a ची लाईन आहे ही गेलेली अशी आणि ही जी लाईन आहे ही x b ची लाईन आहे म्हणजे इथं b असणार कळलं का हा b आहे आणि हा इथं a आहे पॉइंट एक फायनल पॉइंट्स कळलं का आता यामध्ये एक गोष्ट पहा की जसं तुम्हाला इथं कळतंय पहा की आपण डायरेक्ट सरला एरिया घेऊ शकत नाही A to B का घेऊ शकत नाही कारण एक खाली नाही एक वर आहे है ना फरक आहे ना मग याच्यामध्ये काय करावं लागतं इथं इंटरव्हल पडतो एक एका ठिकाणी टच करतो तो म्हणजे आपल्याला काय करावं लागतं A पासून इथपर्यंत काढावं लागेल आधी आणि मग इथून इथपर्यंत काढावं लागेल आणि मग त्यांची प्लस करायला लागेल नाही कळालं कारण कर्वेचर शेप मध्ये फरक आहे हा खालून वरती चाललाय म्हणजे याचं इक्वेशन थोडं वेगळं येतं आणि हा वरतून खाली झाला म्हणजे याचं इक्वेशन वेगळं येतं त्यामुळे इंटरव्हल मध्ये फरक पडतो समजलं का असं असतं मग इथे एक नवीन इंटरव्हल येतो T मग हे मागे तुम्हाला सांगितलं तुम्ही पहा 1 2 जर मला 3 द्यायचं आहे तर मी ब्रेक घेऊन जाऊ शकतो 2 चा तो ब्रेक याच्यासाठी होता आठवली का प्रॉपर्टी डेफिनेट इंटिग्रेशनची हा तो ब्रेक इथे आहे म्हणजे जर मी हा 1 आहे तर हा 3 आहे तर मी 1 to 2 जाईल आणि 2 to 3 जाईल नाही समजलं आणि त्यांचे प्लस करून मग एरिया काढा अशा केस मध्ये म्हणजे खालचा वेगळा काढायचा वरचा वेगळा काढायचा त्यांची ऍडिशन करायची आता काढणार कसं याचं फॉर्म्युला सिंपल आहे या लाईनचं इक्वेशन तुम्हाला काहीतरी दिलेलं असतं y fx म्हणून या लाईनचं इक्वेशन हे बरोबर मग सुरुवातीला काय करायचं तुम्हाला जर a1 काढायचं असेल a1 तर हे a to t जाईल ना बरोबर a to t f of x काढायचं f of x dx प्लस म्हणजे आता हे a1 झालं a2 काय येणार इंटिग्रेशन ऑफ t to b कळलं का मग ते पण f of x च येईल ना f of x कारण लाईन तीच आहे फक्त लिमिट मध्ये इंटरव्हल झाले आणि या दोघांना जर मी प्लस केलं तर मग मला आन्सर मिळतो टोटल एरिया कळलं का हा असं सेग्रीगेशन मध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज पडणार नाही ओके आणि मॉड घ्यायची एरिया इक्वल टू मॉड असतो म्हणजे काय होतं फक्त या ठिकाणी पॉझिटिव्ह एरिया येतो आणि या ठिकाणी निगेटिव्ह एरिया येतो एवढाच फरक पडतो कारण इक्वेशन तेच आहे ना सर एक याचं काही फरक पडत नाही तेवढा कारण वेव्ह सारख्या वरती तेवढीच वरती जाते तेवढीच खाली येते मग त्यामुळे एरिया दोघांचा इक्वल भेटतात फक्त एक पॉझिटिव्ह भेटेल एक निगेटिव्ह भेटेल मग डायरेक्शन न घेतल्यामुळे आपण डायरेक्ट ट्वाइस केलं तरी चालतं कॉम्पिटिव्हला डायरेक्ट काय करायचं डबल करून टाकायचं म्हणजे वरचा एकदा काढला की त्याचा डबल करून टाकायचा डायरेक्ट टोटल भेटतं नाही समजलं हा बोर्डला पण सॉल्व करायचं हे पण काढायचं हे पण काढायचं ठीक आहे रफ करू मग याचे काही सम्स असतील पाहिजे जसं की खाली दिलं पण थर्ड नंबरचा सम फाइंड द एरिया बाउंडेड बाय द लाईन थर्ड नंबरचा सम पेज नंबर 181 बाउंडेड बाय द लाईन दिलेली तुम्हाला y इज इक्वल टू x आणि x ऍक्सिस आणि x इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू 4 यांनी बाउंडेड केलेला एरिया काढायचा ओके थोडं नीट लक्षात घ्या हे x आणि y ऍक्सिस असतील आपले क्लियर आहे हा x ऍक्सिस आहे हा y ऍक्सिस आहे ओके x इज इक्वल टू y म्हणजे ही एक स्ट्रेट लाईन आहे की नाही इथं स्क्वेअर दिसतोय का तुम्हाला नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की
क्वाड्रेटिक नसलं लिनियर इक्वेशन लिनियरचा अर्थ करतो ना त्याची डिग्री 1 लिनियर इक्वेशन असतं म्हणजे ती स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं कोणता फॉर्मॅट येतो y mx c आठवला का नाहीतर तो ax bx c 0 दाखवला लिनियर इक्वेशन हा तर ते स्ट्रेट लाईन असते स्क्वेअर असेल तर पॅराबोला किंवा इलिप्स किंवा हायपरबोला असू शकते कळलं का म्हणजे फक्त x स्क्वेअर असेल एका बाजूला तर तो पॅराबोला किंवा याचं इक्वेशन येते एकच x स्क्वेअर बाकीचे टर्म सिंगल म्हणजे फक्त y असणार किंवा y स्क्वेअर आणि बाकीचे टर्म फक्त x असणार असं टाइपचं हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे x स्क्वेअर y स्क्वेअर दोघे सोबत आले काय म्हणतो मी दोघं एकाच इक्वेशन मध्ये म्हणजे लाईक दिस असं 4x स्क्वेअर 6y स्क्वेअर 3 अशा टाइपचं तर हे इलिप्सचं इक्वेशन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये x स्क्वेअर आणि y स्क्वेअर सोबत सोबत येतात इलिप्सला ओके मग हे प्लस मध्ये असतं हे प्लस मध्ये असतं x स्क्वेअर y स्क्वेअर एकमेकाला प्लस मध्ये असतात तेव्हा इलिप्स आणि सपोज हेच मायनस मध्ये असते तर हायपरबोला नाही कळालं मी आपल्याला इक्वेशन बघून कळायला पाहिजे की हा कुठल्या टाइपचा शेप आहे कळतंय का जर सिंगल लाईन असेल नुसती अशी x + y = 3 लाईक दिस ही सिंगल x सिंगल y 1 डिग्री इक्वेशन हे लाईन आहे ही काय आहे लाईन आहे असं किंवा फक्त x = 3 y = 3 हे पण लाईनच आहे कारण त्याच्यात 1 डिग्री इक्वेशन आहे ठीक आहे जर का मी म्हटलं तुम्हाला असं x² = 4y किंवा y² = 3x म्हणजे x आणि y दोघं असतात पण एकाचा स्क्वेअर असतो दुसरा सिंगल असतो म्हणजे 1 डिग्री असते दुसऱ्याची नाही कळलं असं जर असेल तर हा कंडिशन पॅराबोलाची असते समजलं का म्हणजे लाईनच पाहून आपल्याला कळून जातं की आपल्याला काढायचं काय एकाचा स्क्वेअर असेल दुसरा सिंगल असेल 1 डिग्री तर तो पॅराबोला असणार कन्फर्म पॅराबोला येणार मग तो कोणत्या टाइपचा पॅराबोला ते सांगितलं मी तुम्हाला आता हा y ऍक्सिसला वरती येईल हा x ऍक्सिसला उजव्या बाजूला येईल पॉझिटिव्ह x ऍक्सिस हा महत्वाचा हे स्क्वेअरची टर्म सोडून द्यायची हे महत्वाचं असतं हा y आणि हा x कळलं काय म्हणजे कुठल्या टाइपचे पॅराबोला असतात ते आपण डिस्कस केलेले आहोत पण तो पॅराबोला आहे की नाही हे तर कळलं पाहिजे मग ते सांगतोय म्हणजे लाईन पाहून मला कसं कळतं की हे स्ट्रेट लाईन आहे हे काय सांगतो मी तुम्हाला y = x स्ट्रेट लाईन आहे हे कसं कळतं मला कारण त्यांची डिग्री 1 1 आहे x चे पण 1 आहे आणि y ची डिग्री समजताना पॉवर हा याची पॉवर 1 आहे याची पण पॉवर 1 आहे आणि दोन्ही अवेलेबल आहेत म्हणजे लाईन आहे कळलं का जर एक चुकून स्क्वेअर राहिला असता असा तर मी याला काय म्हटलं असतो पॅराबोला कारण एकाचा स्क्वेअर येतो दोघांपैकी आणि एक साधा राहतो कळलं का म्हणजे इक्वेशन बघितलं की आपल्याला कळलं पाहिजे की ते कोणत्या टाइपचा शेप तयार करेल ओके समजा मी जर या इक्वेशनला x² आणि y² असं लिहिलं असतं तर काय झालं असतं हायपरबोला का कारण हा x² इकडे येऊन मायनस होता बरोबर ना हा y² इकडे जाऊन मायनस होईल ना म्हणजे असं होईल इक्वेशन x² - y² = 0 असं येते ऍक्च्युअली म्हणजे मायनस झालं दोघांचे स्क्वेअर असतील तर तो आयदर इलिप्स येऊ शकतो किंवा हायपरबोला येऊ शकतो ते कसं डिसाइड होणार की तो इलिप्स का हायपरबोला इलिप्स असेल तर हे मध्ये साईड x² y² च्या मध्ये साईड प्लस असतं कळलं का आणि हायपरबोला असेल तर साईड मायनस असतं एवढा फरक म्हणजे मला ऍक्च्युअली इथं 5-6 प्रकारचे शेप वापरावे लागतात ते मी सांगितलं तुम्हाला क्लियर आहे या इलिप्स मध्ये एक टाइपचं सर्कल पण असतं म्हणजे इलिप्स आणि सर्कल मध्ये काय फरक असतो एक टाइपचं सर्कलच आहे ते फक्त लांब आहे त्याची रेडियस वेगळी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रेडियस वेगळी बस एवढाच फरक आहे बघ हे इलिप्सचं इक्वेशन सारखं सर्कलचं इक्वेशन पण दिसतं म्हणजे x² + y² = r² असतं ते सर्कलचं इक्वेशन कळलं का ओके सो हा प्रकार असतो हे अशी आपल्याला बघूनच कळलं पाहिजे आता मला जेवढं नॉलेज आहे तेवढं मी सांगितलं आता मला कसं हे बघून कळतं की हे काय आहे तसं तुम्हाला पण कळेल सिंगल डिग्री असतील लाईन आहे बरोबर एकाचा स्क्वेअर दुसरा सिंगल असेल तर पॅराबोला आहे ओके x² y² दोघं असतील तर 3 कंडिशन होऊ शकतात इलिप्स पॅराबोला आणि सर्कल पॅराबोला पण असू शकतो पॅराबोला नाही इलिप्स हायपरबोला आणि सर्कल ओके इलिप्स मध्ये हे प्लस येतील सर्कल मध्ये पण प्लसच येतील सर्कल मध्ये रेडियस वर ठरतं जर त्याची रेडियसचा स्क्वेअर असेल इकडच्या बाजूला तर मग ते रेडियस सारखे असेल तर ते सर्कल होऊन जातं रेडियस जर वेगळी असेल तर ती इलिप्स होईल ते आपण नंतर बघू इलिप्स हायपरबोला आणि सर्कल
सर्कलचं इक्वेशन हे आहे खालचं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. बघितलंय ना सर्कलचं इक्वेशन? कळलं का? पहिले लेक्चर बघा, त्याच्याशिवाय काहीच करणार नाही. मग आता हे मला हे जसं कळतंय ना की ही स्ट्रेट लाईन आहे, तशी तुम्हाला पण कळलं ही स्ट्रेट लाईन आहे, बरोबर ना? आणि ही स्ट्रेट लाईन अशा टाइपची स्ट्रेट लाईन प्रपोर्शनल आहे ना, y जर वाढला तर x पण वाढेल, असं त्याचं मीनिंग असतं, बरोबर नाही? तुम्ही याला कशी प्लॉट करतात त्याचं टेबल करून थोडंसं दोन्ही गेले. ते काय होतं मग ax y प्लस c इज इक्वल टू, हा जो फॉर्मॅट आहे हा लाईनचा फॉर्मॅट आहे, लाईन दिसते अशी, म्हणजे फक्त x आणि y चे टर्म्स असतात, लाईन आहे. किंवा फक्त x पण असते असं ax प्लस c इज इक्वल टू 0 पण असू शकतं, म्हणजे y दिसणार नाही. किंवा फक्त dy प्लस c इज इक्वल टू 0 पण असू शकतं, x दिसणार नाही. हे पण लाईनच आहे सगळे, कळलं का? माझ्या टाइपची हे लाईनची इक्वेशन आहे. आता याला तुम्ही प्लॉट कसं करणार? जर मी याला प्लॉट करायचं म्हटलं तर आपण कसं प्लॉट करतो? तर हे असं तुम्ही घेणार, x ऍक्सिस y ऍक्सिस देणार, x ऍक्सिस इथं y ऍक्सिस, इथे x ला 0 टाकायचं, एकदा 1 टाकायचं, एकदा -1 टाकायचं. केलं होतं ना? मग एकदा x ला जर 0 टाकलं तर y पण 0 भेटेल की नाही? सारखेच आहेत ना ते. x ला जर 1 टाकलं तर y पण 1च भेटेल, आणि x ला जर -1 टाकलं तर आपण -1च भेटेल. म्हणजे हा ग्राफ कसा जातो? 0 0 1 1 -1 -1, म्हणजे ते लाईन अशी असते. कळलं का? कळलं का? इकडे लक्ष द्या रे. पुस्तकात पाहिजे काहीच गरज नाही. क्वेश्चन बोर्डवरती आहे, बोर्डवर लक्ष ठेवा. x = y ची लाईन अशी काढायची, ते स्ट्रेट, बिलकुल स्ट्रेट लाईन असते, ओरिजिन मध्ये जाणारी 45 डिग्रीला. कळलं का? पाठ करून घेतलं तरी चालेल. x = y म्हणजे काय कसं असतं, ओके? आणि जर तुम्हाला प्रॉब्लेमच झाला तर कसं काढायचं? x ची व्हॅल्यू 0 टाकायची, 1 टाकायची, -1 टाकायची, मग y ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकून काढायचं, आणि ते प्लॉट करायचे, आणि मग ते पॉइंट्स तुम्हाला भेटतील, ओके? तर मग ही लाईन जी आहे ना, ती ही लाईन अशी असते, म्हणजे मी या लाईनला असं नाव देणार तुम्हाला. काय नाव देईन ना? y = x ची लाईन आहे. कायची लाईन आहे? y = x. ओके? सो x ऍक्सिस म्हणजे हा x = -1, म्हणजे x वरती -1 कुठे आहे? सपोज हा इथं -1 आहे, -1. तर इथून जाणारी ती लाईन असेल अशी, x = -1 म्हणजे y ला पॅरलल ना. कळलं का? अशी जाईल. हा -1 होता इथे. ही लाईन आहे x = -1. ठीक आहे? -1 वरून जाणार लाईन. x = 4 म्हणजे हा इथं 1 असेल, हा 2 असेल, हा 3 असेल, हा इथं 4 असेल. करेक्ट आहे? तर ही x = 4 वरून जाणारी लाईन असणार. कळतंय का? हां, तर ही x = 4 झाली. आता या सर्वांनी बाउंडेड केलेला एरिया कुठला? म्हणजे ज्यांनी x ऍक्सिसला पण बाउंड केलं पाहिजे, या लाईननी पण बाउंड केलं पाहिजे, या लाईननी पण बाउंड केलं पाहिजे, या लाईननी पण बाउंड केलं पाहिजे. असे दोन एरिया भेटतात. हे पहा, एक हा कसा, तुम्ही नीट पहा. या x = 4 नी इकडे दाबलेला आहे, या लाईननी खाली दाबलेला आहे, आणि x ऍक्सिसनी वरती दाबलेला आहे. नाही कळलं? सर्व शेपने बाउंड केलेला आहे. तसा एरिया इकडे पण भेटतोय ना. मग या लाईननी इकडे दाबलेला आहे, इनी इकडे दाबलेलं आहे, आणि x ने इकडे दाबलेलं आहे. नाही कळलं का? हे मागची केस झाली, मी आता सांगितली तुम्हाला. आता याचे लिमिट सांगा मला. लिमिट कशी येईल? x ऍक्सिस वरती हा इथं -1 आहे, बरोबर? हा काय 0, आणि हा काय इथं 4. म्हणजे आपल्याला एरिया काढताना दोन वेळेस काढावं लागेल. -1 to 0 आणि 0 to 4. आणि इक्वेशन काय घेणार तुम्ही? y ची व्हॅल्यू x टाकायची. सो तुम्ही काय घेणार? याचा एरिया काढताना एरियाचा फॉर्म्युला जो येईल तो असा येईल, इंटिग्रेशन ऑफ 0 to नाही -1 to 0. कळलं का? -1 to 0 रेड आणि ब्लॅक आहे, 1 to 0. ओके? आणि इंटिग्रेशन कोणाचं घेणार? y ची व्हॅल्यू टाकायची x dx. कळलं का? आणि मग प्लस करायचं अजून कोणाचं? 0 to 4 म्हणजे हा एरिया येणार. कळलं का? म्हणजे इंटिग्रेशन कोणाचं येणार? 0 to 4, त्याचा y ची व्हॅल्यू x च येणार, x dx. कळतंय का हे? हां? हो.
असं नाही हे डिक्लेरेशन आणि सर्व असंच आहे पूर्ण चॅप्टर मध्ये एकच प्रकारे एकच सॉल्व्ह करायचे एवढेच मार्क्स मिळतील असंच अशाच मार्क्स मिळतील 3 मार्क्स एकदम रिस्पेक्टेड टॉपिक आहे सो -1 to आता x चे इंटिग्रेशन घ्या काय होणार x²/2 चा हा 0 आणि -1 अप्पर लिमिट लोअर लिमिट प्लस इथं काय येणार परत x²/2 x चे इंटिग्रेशन तेच असतं एकदा 4 आणि 0 करताय का इकडे बघा सॉल्व सोपं आहे मग x ची व्हॅल्यू इकडे 0 टाकायची म्हणजे 0/2 मायनस ऑफ पुन्हा x ची व्हॅल्यू एकदा -1 टाकायची म्हणजे -1/2 टाकला अप्पर लिमिट लोअर लिमिट करताय ना हे अप्पर लिमिट एकदा टाकले म्हणजे 4/2 मायनस 0/2 जमतंय 0/2 काही पण करा तर 0च राहील 0 मायनस ऑफ -1/2 1 असतो कळतं ना मायनसचा स्क्वेअर कधी पण -1 into -1 मायनस मायनस प्लस होणार सो दॅट्स व्हाय तो 1 आहे आणि हे मायनस समोरचं आहे ओके आणि प्लस हा 4चा स्क्वेअर 16/2 आणि इथं काय होणार हे 0चा स्क्वेअर 0 असल्यामुळे ते नाही लिहिलं तरी चालेल ओके ओके सो पुढे पहा हा -1/2 राहील आणि प्लस हा इथं काय होईल 8 अच्छा म्हणजे +8 कळलं काय हे मग याला डिनॉमिनेटर नाहीये मग याला काय करतो मी याला 2 डिनॉमिनेटर देतो आणि याला पण 2 ने मल्टिप्लाय करतो ऑलरेडी होता मला तो त्याला दुसरंच काढलं मी ओके तर -1 16 भेटेल आणि डिवाइडेड बाय 2 भेटेल कळलं का कॉमन डिनॉमिनेटर आहे ना मग काय होईल 16 -1 सर आन्सर करून घ्यायचं पहिले 16/2 का बरं -7 आन्सर -7 और ते प्लस आहे ना त्याच्यात ते मल्टिप्लिकेशन मध्ये थोडी कट डाऊन हो हो सर काय नाही सर बरोबर हां तेच म्हटलं -7 पण हे 15 आला आपल्याला त्याचं कसं काय 17 आलं 16 प्लस हा एरिया जो आहे ना हा मायनस नसतो कधीच कळलं का मी सांगितलं तुम्हाला मॉड असतात ते अच्छा पण सर ते इकडच्या साइडला आहे ना निगेटिव्ह साइडला नाही मग तेच तर मेन गोष्ट आहे ते निगेटिव्हला आहे फक्त एरिया मायनस येणार आहे पण त्याचा एरिया घेताना तुम्हाला प्लस घ्यायचे अच्छा एरिया हा निगेटिव्ह नसतो ते स्केलर क्वांटिटी त्याला डायरेक्शन नाही हा त्याला डायरेक्शन एरिया डायरेक्शन नाही ना एरिया 2 डायमेन्शनल शेप आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो म्हणता का निगेटिव्ह एरिया आहे पॉझिटिव्ह एरिया आहे असं नाही म्हणता पण एरिया इथे असतो स्केलर आहे कळलं का ते वेक्टर नसल्यामुळे त्या काही फरक पडत नाही 1/2 आहे म्हणजे हे बरोबर 17/2 कळलं करेक्ट कळलं का हे लक्षात घ्या हा शेप घेताना इथं मॉड घेत चला म्हणजे ते टेन्शन राहत नाही एरिया ऑलवेज पॉझिटिव्ह ओके ठीक आहे हे हा प्रकार समजेल तुम्हाला मग मी डायरेक्ट सम घेऊ का पुढचे आता एवढीच व्हरायटी तुम्हाला ऍक्च्युअली शिकवायची होती बाकी झालेलं आहे सो बघा सॉल्व क्वेश्चन कडे आपण 183 किती वाजले 10 मी फक्त तुम्हाला कंडिशन सांगितलं जातील का मग हो हा हे सॉल्व तुम्ही करणार काय याचं हो सर ते इक्वेशन सांगा तेच ना हे इक्वेशन कंडिशन आणि काय करायचं एवढा फॉर्म्युला पर्यंत येईल एक पण करणार का तुम्ही दिलेलं सोल्युशन तसं हो कारण बऱ्याच वेळेस आपण रिपीट केलेलं आहे सो मला नाही वाटत एवढा मोठा मेजर प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये सर असे प्रॉब्लेम राहतात फक्त एक अशा कर्वचा घ्या म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत सगळ्यांच्या फक्त कंडिशन सांगून देतो ना ओके सुरुवातीच्या कंडिशन सांगतो कठीण वाटतं मी घेतो हा सुरुवातीचा क्वेश्चन आहे पहा क्वेश्चन नंबर 183 पेज नंबर होता त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे इकडे लक्ष द्या फाइंड द एरिया बाउंडेड टू 2y plus x is equal to 8 x axis and line x is equal to 2 and x is equal to 4 करेक्ट कशी डायग्राम काढणार ही लाईन आहे स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन बरोबर आता ही कशी दिसेल हा मॅटर असतो म्हणजे ती x ऍक्सिस ला दिसेल का y ऍक्सिस ला दिसेल का कसं दिसेल है ना बघा आता इकडे पहा थोडंसं तुम्ही काय करा जनरली जी तुम्हाला लाईन या चॅप्टर मध्ये जर लाईन हा फॅक्टर दिला तुम्हाला तर तो कधीच तुम्हाला असं खालच्या बाजूला वगैरे लाईन देणार नाही म्हणजे अशी नेगेटिव्ह वगैरे मध्ये लाईन ऑलवेज प्लस असेल फर्स्ट ऍक्सिस मध्ये म्हणजे तुम्ही याला डायरेक्ट असं काढू शकता x ऍक्सिस y ऍक्सिस आणि सपोज ही जी लाईन आहे ना ही लाईन काहीतरी अशी जात असेल सपोज कळलं का आता ही लाईन तुम्ही अशी काढली काय त्याचा पण अर्थ तोच आहे अशी काढली काय त्याचा पण अर्थ तोच आहे कारण तो निगेटिव्ह एरिया होईल फक्त दुसरं काय होणार आहे का नाही करता मी काय म्हणतोय ते ही लाईन जर मी इथून इथं काढली तर एरिया काय होईल फक्त
निगेटिव्ह होईल. तर माझं इमॅजिनेशन कसंही असो काही फरक पडत नाही, आपल्याला आन्सर तेच मिळतं जे असायला पाहिजे. लाईनच्या बाबतीत काही टेन्शन नाही. मग इकडे पहा 2y plus x is equal to 8 अशी टाईपची ही लाईन, सपोज ही लाईन आहे 2y plus x is equal to 8. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर ते दोन व्हॅल्यू तीन व्हॅल्यू काढून पहा आणि ते लाईन प्लॉट करून पहा, म्हणजे ते कळून जाईल तुम्हाला कुठे लाईन आहे. एक्स ऍक्सिस कुठे आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. x is equal to 2 म्हणजे काय, हे इथं x is equal to 2 असेल म्हणजे 2 हा 2 पॉईंट असेल इथं, आणि x is equal to 4 म्हणजे काय, हा इथं 4 पॉईंट असतो. 1 2 3 4 है ना. x is equal to 2 म्हणजे ही लाईन अशी, बरोबर, आणि x is equal to 4 म्हणजे ही लाईन अशी. कळतंय का? मग यांनी बाउंडेड केलेला एरिया कुठला, एवढा आहे ना. कळलं काय? आता याची लिमिट तुम्हाला माहिती x ऍक्सिस वर 2 वरून x ऍक्सिस वर 4 पर्यंत, आणि पुढे बाउंड केला ह्या इक्वेशनने. मग काय एरिया कसा करणार तुम्ही, एरिया ऑफ इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 x ऍक्सिस वर 2 to 4 ना, आणि याच्यातून y ची व्हॅल्यू काढायची. कोणाची? y ची. मी काढून दाखवतो y ची व्हॅल्यू. हे होतं 2y plus x is equal to 8. मला y ची व्हॅल्यू पाहिजे. मी काय करणार, हा x इकडे शिफ्ट करणार, म्हणजे 2y is equal to 8 minus x. मग y is equal to काय, 8 minus x divided by 2. ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकायची. सो काय येणार, 8 minus x divided by 2 dx. पहिला थोडं सिम्प्लिफाय करता येईल, 2 raised to 4 हे हा 2 याला देऊ सेपरेट करू. हां, मग काय भेटेल, 8 by 2 minus इंटिग्रेशन ऑफ 2 to 4 मी सेपरेट करून टाकतो इंटिग्रेशन मायनस होईल, इथं भेटणार x by 2 dx. कळलं काय हे? आता याचं इंटिग्रेशन करणे काही मोठी गोष्ट नाही. 8 by 2 चा आन्सर येतो 4, तो 4 डायरेक्ट बाहेर निघून जातो, इथं उरतो 1 dx. 1 चं इंटिग्रेशन असतं x. कळलं का? आणि हा इथून 2 बाहेर निघून जातो, याचा x स्क्वेअर बाय 2. त्या व्हॅल्यू घेऊन टाका, त्यांची मायनस करा, आन्सर मिळेल. समजलं का? जाऊ पुढे मग. y ची व्हॅल्यू काढून फक्त टाकायची असते, दुसरं काही नाही, फक्त कंडिशन कळणं गरजेचं आहे तुम्हाला. सेकंड नंबरच्या केस मध्ये बघा. सेकंड हां मग सोडू का? हो. सो सेकंड नंबरच्या केसेस तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. सर एक सेकंड मधलं सेकंड घ्या. सेकंड नंबरचं सेकंड ते सर हे कशावर डिटरमाइन करायचं, म्हणजे ते कुठे? 5.13 नंतर. हा 5.13. तिथेच आहे सर, तिथेच आहे. 184 वर आहे सर, 184. 5.13 वरच आहे. पहिला सर इकडे हे कंडिशन बदलली आणि सेकंड केस दिलेली आहे बघा. सेकंड केस दिलेली आहे y² 4x. क्वेश्चन इकडे त्या पेजवर तीन क्वेश्चन आहेत एका क्वेश्चन मध्ये, हो ना. है ना. तर सेकंड क्वेश्चन आहे पहा, तुम्हाला x ऍक्सिस सोबतचं कर्व मेजर करायचं आहे. त्याने दिलेलं आहे y² 4x, दुसरं दिलं आहे x 1, तिसरं दिलं आहे x 4, आणि y इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे, आणि x ऍक्सिस सोबत पण सांगायचं. कारण क्वेश्चन मध्ये ऑलरेडी मेन्शन आहे की x ऍक्सिस सोबत बाउंडेड करा. क्वेश्चन वाचण्यावरती एरिया बाउंडेड बाय द रिजन टू द फॉलोइंग कर्व अँड द x ऍक्सिस. कर्व आणि x ऍक्सिस च्या मध्ये वरती आहे ना क्वेश्चन लिहिलेला, वाचा क्वेश्चन मध्ये, है ना. म्हणजे तो x ऍक्सिस पण रोल मध्ये राहील. ओके. काय y² 4x म्हणजे काय, हा पॅराबोला आहे, सर्कल आहे, इलिप्स आहे, काय आहे? पॅराबोला. पॅराबोला आहे. हा कुठल्या टाइपचा पॅराबोला असेल? x आहे म्हणजे काय, पॉझिटिव्ह x ऍक्सिस म्हणजे असा. कळलं काय हे? कळलं काय हे? सर ते कुठं प्लॉट कुठं करायचं ते नाही कळलं. x ऍक्सिस शोधायचा, स्क्वेअर वाला सोडून द्यायचा, y² होता ना, तो y² घ्यायचा नाही. तो इकडचा हा इकडचा x आहे की नाही, पॉझिटिव्ह x आहे का निगेटिव्ह x आहे? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह x वर मारायचं. आणि इकडे पॉझिटिव्ह x ऍक्सिस असतो ना, आणि इकडे निगेटिव्ह x ऍक्सिस असतो. हो. हे चार पॅराबोला येतात. इकडे लक्षात द्या, जर तुम्हाला कळत नसेल पुन्हा एकदा सांगतो. चार टाइपचे पॅराबोला असतात. हा जो पॅराबोला आहे हा y² 4ax पॅराबोला आहे. x पॉझिटिव्ह आहे इकडे, हा a म्हणजे काय, 4a म्हणजे काय, नंबर असतोय. नंबरचा काही घेणार नाही आपल्याला, इथं तो 4 आला. x इकडे पॉझिटिव्ह आहे की नाही, म्हणून पॉझिटिव्ह कडे असा सिमेट्रिक. जर मी असा पॅराबोला घेतला असा, हा घेण्यापेक्षा हा घेऊ, हा पॅराबोला घेतला, हा या पॅराबोलाचं इक्वेशन काय येईल मग, निगेटिव्ह. y² -4ax असतो, म्हणजे हा x मायनस असतो. हो. कळलं का? म्हणून इकडे हा असा x² 4ay असतो, आणि तो y ऍक्सिस आला म्हणून पॉझिटिव्ह y. अच्छा. कळलं का? हो. आणि हा असा असतो x² -4ay मायनस y. कळलं का हे? हो. इकडे लक्ष द्या. काय झालं तुमचं?
तुम्ही समोर बसून जाऊ द्यापासून दोघं आणि तुम्ही मागे बसून जा. मला दोघं इथं समोर फ्रंटला पाहिजे. ओके. पहा ही असे पॅराबोला आहे ना, हा पॅराबोला असा आहे. याचं इक्वेशन आहे y स्क्वेअर इक्वल टू 4x. ओके क्लिअर आहे. x इक्वल टू 1 ची लाईन म्हणजे काय, इथं 1 असणार, इथं 2 असणार, इथं 3 असणार, इथं 4 असणार आणि लाईन आहे. ओके सो x इक्वल टू 1 म्हणजे ती लाईन अशी y ऍक्सिसला पॅरलल. हे कळलं का? x इक्वल टू 4 ची लाईन अशी. ठीक आहे. आणि y 0 पेक्षा मोठा पाहिजे म्हणजे y ची व्हॅल्यू ऑलवेज वरती पाहिजे. म्हणजे दोन टाइपचे शेप येणार याच्यामध्ये. एक हा पण येईल आणि हा पण येईल. कारण दोन ठिकाणी बाउंडेड केलं ना. हे बघ या लाईनने इकडे बाउंड केला, याने इकडे बाउंड केला, याने इकडे बाउंड केला म्हणजे हा वरचा शेप पण येतो. आणि याने इकडे बाउंड केला, एक्स ऍक्सिसने इकडे केला, याने इकडे केला आणि याने इकडे केला, खालचा पण येतो. मग ही कंडिशन खूप बेटर करते. त्याने वरचाच कसा घेतला कळलं का? मग दोन्ही ठिकाणी होतं इथे. खालचा हा एवढा हिस्सा पण येतोय आणि हा एवढा हिस्सा पण सॅटिस्फाय करतोय दोन्ही कंडिशन. बट वाय अप्पर, तर वाय अप्परचं रिझन आहे की वाय हा ऑलवेज पॉझिटिव्ह असला पाहिजे. सो वाय ऍक्सिस हा निगेटिव्ह मध्ये येणार नाही, म्हणून खालचा येणार नाही, फक्त वरचा येईल. कळलं का? फक्त एवढंच घेण्याचं कारण समजलं का तुम्हाला? हे जर मी ही कंडिशन काढून टाकली तर मला खालचा पण घ्यावा लागेल. नाही समजलं? किंवा मी असं लिहिलं की y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, तर मग फक्त खालचाही वरचा येणार नाही. ओके एवढंच नॉलेज पाहिजे तुम्हाला याच्यावर. हे त्याच्यावर इंटरप्रिटेशन आणि मग कॅल्क्युलेशन. ओके सो या केस मध्ये आपण अप्पर घेणार बिकॉज आपल्याला सांगितलं गेलं आहे की y ची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 0 पाहिजे. क्लिअर आहे का हे? सो दॅट्स वाय आपण फक्त वरची केस कन्सिडर करणार. ऍक्च्युअली खालची पण सॅटिस्फाय होते कंडिशनला, बट आपण घेणार नाही कारण आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. सर्व कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. सर ती कंडिशनच दिली नाही. मग दोन्ही येणार. अच्छा मग वरचा पण येणार आणि खालचा पण. या तीन कंडिशन या दोघांनी सॅटिस्फाय होतात. हे बघा x स्क्वेअर च्या लाईनच्या हा पण येतो आणि हा पण येतो. x प्लस 1 चे इकडे दोघे आहेत आणि x प्लस 4 चे इकडे पण दोघे आहेत. फक्त ही तिसरी कंडिशन, चौथी कंडिशन वरचा सॅटिस्फाय करतो, खालचा करत नाही. म्हणून जो सर्व कंडिशन सॅटिस्फाय करेल तो शेप. कळलं का? मग आता याचं इंटिग्रेशन काढायची मोठी गोष्ट नाही. इंटिग्रेट करायचं, एरिया घ्यायचा. 1 to 4 लिमिट आहे बरोबर ना. आणि इक्वेशन y स्क्वेअर इक्वल टू 4x आहे. आपल्याला फक्त y ची किंमत पाहिजे, y स्क्वेअर ची नाही. कशाची? y ची. मग y ची किंमत काय भेटेल? स्क्वेअर रूट ऑफ 4x dx. कळलं का? नीट लक्षात घ्या, y ची किंमत पाहिजे. इकडे लक्षात द्या, इकडे लक्षात द्या. काहीच गरज नाही बुक मध्ये पाहिजे खाली पाहिजे, मला नजरावरती पाहिजे. इंटिग्रेशन याला रूट ऑफ 4 सेपरेट होऊ शकतं. इथं काय येणार? हा 2 बाहेर निघून जाईल. 1 to 4 येईल, x dx येणार. रूट ऑफ x dx. हो रूट ऑफ x चे इंटिग्रेशन आपल्याला काढता येतं. x रेज टू 1/2 घ्या. x रेज टू 1 2 हो म्हणजे याला कसं लिहू शकतो का? मग x रेज टू n काढा. हो मग लिहून द्यायचं. जमेल का प्रकार? सो बघा हे इथं स्मार्ट वर्क हे होतं की ही कंडिशन असल्यामुळे फक्त वरचा आला, खालचा आला नाही. हे नवीन गोष्ट आहे. सर ते खालचा बी आला असतात काय फरक पडला असता? फरक पडला असता ना. म्हणजे समजा जर ही कंडिशन नसली असती तर मग हा खालचा पण आला असता बरोबर. मग एका वेळेला हा वरचा एरिया निघणार तुमच्या, कारण हे जे काढलंय आपण हे फक्त वरचं सेक्शन काढलं की नाही. आता जेवढा वरचा असेल तेवढाच खालचा असतो ना. म्हणजे हा जो एरिया निघेल, हा जो एरिया निघणार तुमचा, याला 2 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला हा टोटल एरिया मिळेल. नाही कळलं? कळलं का? मग काही घाबरायची गरज नाही. वरचा आणि खालचा दोघं आले ना, लिमिट्स मध्ये फरक नाही पडला. नाही लिमिट सेम आहेत ना. 1 to 4 याचं पण आणि त्याचं पण. वेगळा असेल तर गोष्ट वेगळी, पण इथं सेम आहेत ना 1 to 4च. आणि शेप पण तोच आहे ना, मग तो चेंज नाही. समजलं का? या लाईनचे इक्वेशन सेम आहे दोघांसाठी. सो दॅट्स व्हाय चेंज होणार. ठीक आहे. किती वाजले? 10:15. आज आपण इथं थांबून घेऊ वाटलं.